हॅलो स्टुडंट्स, मी प्रियंका तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन येत आहे। तर गेल्या वेळेस मी तुम्हाला मार्जिन विषयी सांगितलं होतं आणि आता मी तुम्हाला चेन स्टिच विषयी सांगते, सुरुवात कशी करायची। तर मी आता इथं शुगर बीट्स वापरलेले आहे आणि त्याच्या आधी मी 2 चेन स्टिचच्या लाईन वापरल्यात। तर इथं मी 2 का वापरले ह्याचं थोडंसं नॉलेज देते। त्याच्या आधी तुम्हाला सांगते की जे स्टुडंट यूट्यूबवरचे बघून किंवा इंस्टाग्रामवरचे बघून ट्राय करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहणार आहे, त्यामुळे ते लास्टपर्यंत बघा। ही शुगर बीटची लाईन आहे, त्याच्या आधी मी 2 चेन स्टिच वापरलेले आहेत। 2 चेन स्टिच ह्यासाठी ज्यावेळेस तुम्ही शिवणकाम करता त्याच्यावर तुमचा डबल दाब असेल किंवा सिंगल दाब असेल तर हा दाब जो आहे, सिंगल दाब असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण डबल दाब येईल त्या टायमिंगला हे दाब जो असतोय ना ह्या मण्यांच्या वरती जातो आणि मणी फुटू शकतात आणि एक मणी कट झाला आणि बाहेर पडले तर सगळे मणी निघण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे शक्यतो आपण सिंगल दाबच वापरायचा आणि जर डबल दाब असेल तर तुम्ही 2च्या ठिकाणी 3 चेन स्टिच घेऊ शकता किंवा आतल्या साईडून थोडासा 1-2 दाब सोडून चेन तुम्ही शिलाई करू शकता। आणि दुसरी गोष्ट, मोठे मणी असतील तर 2 mm चे किंवा 3 mm चे वगैरे असे मणी असतील म्हणजे शुगर बीट सोडून, तर त्या टायमिंगला पण तुम्हाला 3 लाईन घ्यायच्या आहेत। 3 लाईन ह्यासाठी की मोठे मणी असल्यानंतर आपले चेन स्टिच घेतलेले आहे ते त्याच्यावरती जाते, त्यामुळे दिसताना एक लाईन दिसत नाही। त्यामुळे शक्यतो 3 लाईन घ्यायची आणि शुगर बीटची असेल तर 2 लाईन किंवा सिंगल लाईन मध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे करता येईल। हा व्हिडिओ कसा तुमच्यासाठी हेल्पफुल होईल, जर फॉलो केले नसेल तर फॉलो करा किंवा तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेसच्या बॅचेस चालू आहेत, सो तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा DM द्वारे सुद्धा विचारू शकता। सो धन्यवाद।